माझे मित्र विशाल लाड आणि शैलेशजी घोलप यांनी हा संघ मोक्यासाठी या स्पर्धेत उतरवलाय. कोणती पूर्व तयारी नव्हती तरी पण खेळाडू येतील असं चाललंय. पण मात्र स्पर्धा खेळायची आहे हे त्यांनी ठरवलं आणि मग त्यांनी तसा प्रयत्न सुद्धा केला. चला चला तळ्याची संख्या खेळाडू सगळे एकत्र व्हा. मैदानात आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे त्यामुळं आपण एकत्र असणं गरजेचं आहे. मैदानात उतरतात त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. मराठा शैलेश दादा सुद्धा उतरतील असं वाटलं होतं. चांगल्या पद्धतीचे बॉलिंग ते नेहमी करत असतात. चांगल्या पद्धतीचे फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला आपण सर्व पेशाने शिक्षक आहेत. मात्र प्रथम नागरिक तुमच्याकडे असले तालुक्याचं प्रथम नागरिक म्हटलं की शैलेश दादा घोलप यांचं नाव घेतलं जातं. आणि शैलेश दादांचं नाणं म्हणजे नुसतं नाणं नाही तर ते गोल्डन नाणं आहे. ते तळ्यामध्ये असं चालतंय. त्यांना सुद्धा त्यांच्या पुढच्या वाटसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आमच्या नेहमीच शुभेच्छा त्यांना असतात आणि आमच्या नेहमी संपर्कात असतात ते शैलेश दादा घोलप. चला मैदानात उतरते तळासंघाचं संघाचं करूया कौतुक. तळासंघ मैदानात उतरतोय. मुलांना शिस्त लावणारे शिक्षकच या संघात जास्त आहेत त्यामुळं ते कशा पद्धतीने जातात मैदानात आपण पाहतोय. मैदानात थोडीशी खेळाडूंची कमी आहे. आमच्याकडे सुद्धा मागणी केली. मग रोडचा एक सुपरस्टार जग्गू मोरे उर्फ जगदीश भाईला मैदानात उतरलंय. त्यानंतर खारापटीचा वाकार युनिस ज्याला म्हटलं जातं तो विनोद चोरगे मैदानात उतरलाय. आणि खारापटीचा ढाण्या वाघ ज्याच्या बॅटतून एक चेंडू 6 धावा गरज असताना मोठे मोठे फटके आपल्या संघाला दिलेला माझा उजवा हात म्हटलं जातं की तिथं तुषार शिंदे खडे उधर धनंजय पीछे खडे असं म्हणतात. ते धनंजय पोकळे मैदानात उतरलेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देऊया. बऱ्याच दिवसांनी धनंजयची बॅटिंग सुद्धा पाहायला मिळेल. कदाचित क्रिकेटपेक्षा क्रिकेट आणि कबड्डी असे खेळ धनंजय पोकळे खेळलेत की त्याने सर्व मैदानाचं पाणी केलंय. मग त्यांची ती फ्रॉक जम असेल किंवा मग ती मुसंडी असेल ती डुबकी असेल आपण आता बघतोय प्रो कबड्डीच्या माध्यमातून. पण पहिल्या धनंजय पोकळेचा कबड्डीचा खेळ बघायला सर्व जगदीश मोरे मैदानात उतरलेत तर त्यांच्या प्रत्येक कॅचसाठी तर 200 रुपये लावलेत. म्हणजे खेळाडू किती जुने आहेत पण मात्र त्यांच्यावर अजूनही विश्वास आहे. हे बक्षीस लावले ते राणा मोरे काल क्वालिफाय मॅचचे ते मॅन ऑफ द मॅचचे हिरो होते आणि त्यांच्याकडून हे बक्षीस लागले. जगदीश मोरे हा कारनामा करतील. जगदीश मोरेने असे भरपूर कारनामे केलेत. त्यावेळेला मुंबईचे व्यावसायिक खेळाडू यायचे आणि त्यांना पराभूत करण्याची मग जगदीश मोरे असतील गणपत मोरे असतील आमचे गणेश मोरे असतील ही मोरे कंपनी कायम मुंबईकरांना लढायची. मग तो प्रभाकर असेल बाळा बांदल असेल असे त्या काळचे गाजलेले दिग्गज खेळाडू आपण पाहायचो आणि त्यांना लढायची हिंमत. मग वरसे काळभैरव वरसे असेल हेमंत कांबळे असतील दिनेश कांबळे असतील नरेश पाटील असतील रामा म्हात्रे असतील यांनीही भरपूर असे यांनी असे भरपूर विजय आपल्या संघासाठी सर. मग आमच्या सिके धाटाव संघ विसरून कसे चालेल. जो हाशिवरा पट्टा आम्ही घेऊन यायचो आता प्रसाद पाटील येतात पण तेव्हा आमच्याकडे यायचं ते जयवंत आणि प्रकाश देवकर
हे दोन असे हुकमाचे एक होत्या काय ते सिके दाटाव संघातून म्हणते आमचे शिरीष दादा मोकल त्यांना आणायचे. ते हाशिवरे गावचे ते आमचे आदर्शनगरचे रहिवासी आहेत शिरीष दादा आणि केशवंत यांचा संघ असायचा नेहमी सिके दाटाव. आणि ते प्रकाश देवकर आणि जयवंतवर जास्त भरोसा करायचा आणि त्याच पट्ट्यातले खेळाडू ते आणायचे अलिबाग पट्ट्यातले. आणि तसाच विश्वास श्रेया स्पोर्ट राकेश शेठ पडवळ हे नेहमी दाखवतात की मला प्रसाद पाटील पेंट्या पाटील हाशिवरा नौखार हा माझा गाव आहे. आणि तिथे ते खेळाडू नेहमीच आणत असतात. आता आपण पाहतोय प्रसाद पाटील आणि पेंट्या पाटील ही सालमी जोडी मैदानात. गोलंदाजी मार्कोर गोलंदाज शार्दुल्ला एक जबरदस्त गुणवान खेळाडू आहे. शार्दुल्लाची आपण ऍक्शन पाहिली चांगल्या पद्धतीने ऍक्शन पाहिला बघा. फासव्या पद्धतीचा चेंडू सनद जयसूर्याची आठवण देणारी सनद जयसूर्याची स्टाईल सनद जयसूर्याचा परफॉर्मन्स आणि तसाच आक्रमकपणा पहिल्या चेंडूवर त्याने टाकलाय. काय ऍक्शन आला चेंडू आला घेतला टाकला गेले आणि नंतर पहिल्या चेंडूवर जोरदार अपील. पुरुषोत्तम 48 वय वर्ष. यावेळेचा मात्र हा फटका आपण पाहतोय प्रसाद पाटील जाग्यावरून भिरकवून देतात. षटकार. शार्दूलला कमबॅक करावं लागेल. शार्दूलला माहित आहे की कशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागते. ज्या वेळेला लाईनचा आपण अंदाज घेतो असतो तर आपण लाईनच्या मागूनच गोलंदाजी करावी आणि त्याच धर्तीवर गोलंदाजी करतोय शार्दूलला. एक षटकार ठोकलाय प्रसाद पाटील. पहिल्या चेंडूवर चाकला होता दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय शार्दूलला आपल्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धत चेंडू सामना आहे. तुम्हाला अजून एक संधी मिळेल पण मात्र पहिला सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढतो. पहिला सामना जिंकल्यानंतर यावेळेचा हा चेंडू तिथं क्षेत्ररक्षक ताईनाथ आहे. यावेळेला चांगला बदल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगल्या पद्धतीची फेक चांगल्या पद्धतीचा थ्रो आपण पाहतोय. यष्टनच्या मागे आपण गली यावेळी पॉइंटच्या क्षेत्रावरून खेळा फटका पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची फेक पाहायला मिळते. इथं एकच धाव घ्यावी लागेल. आम्ही 40+ झालो असतील तरी आमचा नेम आम्हाला परफेक्ट आहे कारण आम्ही गोट्या प्रत्येक वेळी खेळलोय आणि गोट्या नेम कधी लागेल याचा नेम सांगू शकत नाही आहे. मैदानात शार्दूलला तेच करतोय. त्याची चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. षटकार नेहमी चांगला फलंदाज मारतच असतो पण मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील पण गुडलेन्स पाठवून उंची घेणारा चेंडू पंचांवर नक्कीच थोडासा दबाव टाकण्याचा परिणाम आपण पाहिला पण मात्र इथं निर्धाव चेंडू पाहतोय. पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले. 14 धावफलकावर आल्यात. रोहातून एक संघ तळ्यातून एक संघ अलिबागतून एक संघ आणि उरणमधून एक संघ हे 4 तालुके आपापसात भेटताना पाहतात. बॅटिंग पॉवर प्ले आपण घेतलेला पाहतोय. निलेश कारलेकर एक कर असतात ना ते लय डेंजर असतात म्हणजे सचिन तेंडुलकर. आता हा कारलेकर निलेश आपला निश्चित कर्णेकर एक कर कुठला कर लावतात वॅट लावतात GST लावतात पण ते काहीतरी लावतात मैदानात. हात निलेश कशा पद्धतीची गोलंदाजी करेल कारलेकर. हा चेंडू आडव्या बॅटने पाटलांचा बोल बाला आहे पण पाहतोय. पेंट्या पाटील स्ट्राईकला आलं त्याने आडव्या बॅटने पाठवला. जे क्षेत्ररक्षक नाही आहे त्याचा फायदा घेतला आणि हा चौकार मिळेल डीजीला संधी. निलेशला कमबॅक करावं लागेल. निलेशला टप्पा बदलावा लागेल. निलेश फलंदाजाची गिरकी घेणारा चेंडू टाकावे लागतील. निलेश त्यासाठी ओळखला जातो. यावेळेचा हा चेंडू
जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली जाते, एक धावेने धाव फलकावर धाव बदल होते, धाव फलकावर धाव येतात 19 धावा आल्यात. चांगल्या पद्धतीचा सामना आपण 5 षटकांचा सामना पाहू. तालुका नियम 40+ आणि यावेळचा हाही फटका सीमारेषेचा वेध घेईल. जणू काही निघाल्यानंतर त्याच्यावर मोर होती या चौकाराची आणि त्याच कारणास्तव हा चेंडू सीमा पार जातोय. मिळेल डीजीला संधी. चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम स्वर वेद नावाने हाईज हे पुण्याचा म्युझिक सिस्टीम आहे. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण होते, त्याच कारणास्तव अजून एक चौकार मिळतोय. पुन्हा मिळेल डीजीला संधी. थँक्यू डीजे. चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. यावेळेचा आडव्या बॅटने तिथं क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा घेतलाय फायदा आणि त्याचा घेतोय हा सुरेख असा फायदा. प्रसाद पाटेच्या बॅटीतून षटकार. डीजे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी प्रसाद पाटील नेहमीच करत असतो. जवळजवळ 13-14 वर्ष झाले प्रसाद पाटील जेव्हा व्यावसायिक क्रिकेट खेळायला तेव्हा पहिला रोहा त्याला मी दाखवला. हे मी सांगायला कमी पडत नाही आहे. यावेळेचा क्षेत्ररक्षक आहे तिथं घेतलेला फटका आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पहिलं दुसरं संपताना पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या अखेरी धाव फलकावर धावा येतात त्या 34. या षटकात जवळजवळ 20 धावा आल्या. चांगला पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. पण प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील ही जोडी आपण 14 वर्ष पूर्वी गेलो तर जवळजवळ 2010 ते 2011 आणि त्या संघात 7 खेळाडू आलेले. मग त्यात महेंद्रदादा म्हात्रे असतील, कमलाकर दादल्या असतील, असे 7 खेळाडू होते आणि 4 खेळाडू कोण खेळत होते त्यात माझा स्वतः समावेश होता. रवी तेंडुलकर असतील, समीर धानावडे असतील आणि आनंद मोरे असतील. हे 4 खेळाडू आम्ही त्यामध्ये खेळत होतो. म्हणजे आम्ही सुद्धा त्या काळी मोठ्या ओपनच्या लॉटमधून तेव्हा क्वालिफाय झालो होतो. तेव्हा ऋषी वैद्य, ऋषी दादा सुद्धा आला होता. राहुल जोगडिया सारखे खेळाडू त्या संघात होते, पण त्यांना सुद्धा पराभूत करून आम्ही त्या ओपनच्या लॉटमधून क्वालिफाय झालो होतो. तोच प्रसाद पाटील, तो पिंट्या पाटील आपण मैदानात पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नैनेश म्हटलं की आपण बघतो जशी समीर सोलकर सारखी त्यांची स्टाईल आहे, तशीच ऍक्शन आहे, तसाच त्यांचा तो स्टाईलीचा फंडा असू शकतो. कोण कोण कोणाला फॉलो करतं, कोण कोण कोणाचे गुण घेतं, कोण कोण स्टाईल घेतं. इथं आपण पाहतोय समीर सोलकरची स्टाईल आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू इथं मात्र यष्टी रक्षकाचं कौतुक आलं की चोटी धाव घेण्याचा प्रयत्न चकवला होता. चांगला वेगावर स्वार झालेला नैनेशची गोलंदाजी आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाजी नेहमीच हावी होत असताना पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नेहमीच करत असतात. मग त्यात आपले आशिष नेहरा असतील, ही डावखुरी गोलंदाज चांगल्या पद्धतीचे प्रभाव होतात. तिकडे चामिंडा वास असतील, वकारी वासिम अक्रम असतील, हे डावखुरी फलंदाज घातक असं ठरत असतात. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू गोळीप्रमाणे सीमारेषे बाहेर जातोय, येतोय चौकार. तब सामान लेके आना. मैदानात तसंच काही ते आपण पाहतोय.
दिवस असतात, प्रत्येकाचे येत असतात, प्रत्येकाचे येणार असतात. कोण गाजवणार असतात, कोण गाजवत असतो आणि कोण गाजवणार असतो मैदानात. नैनेश पाटीलची सुरेख गोलंदाजी. समालोचन क्षेत्रात मी कमी समालोचन करतो, पण भरपूर जण म्हणतात की तुषार दादा तुम्ही कॉमेंट केली का जरा मजा येते. प्रसाद पाटील तसाच म्हणत असेल, पिंट्या पाटील तसाच म्हणत असतील की ऊर्जा देणारे शब्द किंवा आपल्या घरच्यांची आठवण करणारे शब्द आले ना की जरा जोर येतो मैदानात. आणि तसाच परफॉर्मन्स नैनेश पाटीलला करावं लागेल यावेळेला. फुल टॉस पद्धत चेंडू फुल ट्रोल करून मारला सीमा रेषे बाहेर षटकार. कोणाला घाबरत नाही, फक्त घरची लाच घाबरतो, कारण सगळ्या गोष्टी तिच्याच ऐकायला लागतात. कोण म्हणत असेल मी घाबरत नाही तर तसं होत नाही. मैदानात तसंच काहीतरी होतंय. तरी वस्सा फटका खेळायचा होता. चांगल्या पद्धत चेंडू आपण पाहतोय. नैनेश पाटील इथं आमचे गोलब साहेब बसलेत, ते सुद्धा म्हणत असेल मी कोणाला घाबरत नाही. मग तर घरचा फोन आला ना की थोडी धाकधूक होते. काय बोलणार आहे, काय करणार आहे, कोण आलाय किंवा कुठलं काम असेल हे सांगू शकत नाही. थोडी धाकधूक त्याच फोनची असते. कुठे आहोत, कधी येणार आहात, जेवणार आहात की नाही, जेवलेत की नाही, काळजी घेण्याचे सुद्धा प्रश्न असतात आणि म्हणूनच ते फोन करत असतात. धावपलकर धावा झाल्या त्या 47. 3 षटकांचा खेळ संपला. मैदानात पाण्याची व्यवस्था 40+ खेळाडू आहेत. पाणी महत्वाचं आहे, पाणी जरा द्या. पंचांना असेल विनंती. ड्रिंक्स ब्रेक आपण 3 षटकानंतर घेतोय. जल है तो कल है. आणि म्हणूनच पाण्याचं नियोजन असं करा की पाणी दूषित होणार नाही आहे, पाणी कमी खर्च जाईल, पाणी जमिनीत कसं जिरेल, ही सृष्टी सुजलाम सुफलाम कशी होईल आणि त्याने आपल्याला आरोग्यकारक चांगल्या पद्धतीचं ऑक्सिजन कसं भेटेल. कार्बन डायऑक्सिजन निर्मिती करणारे कुठलीही अशी झाडं तुम्ही लावू नका. ज्याने ऑक्सिजन निर्मिती करणारी अशी झाडं लावा, ज्याने आपल्या आरोग्यास चांगल्या पद्धतीचा ऑक्सिजन मिळेल, पर्यावरण सुधारेल, पर्यावरणाचा ढासळलेला दर्जा उंचावेल. त्यासाठी कमीत कमी माणसाने असं करा की वर्षाला आपल्या घराच्या कुटुंबाप्रमाणे 1 ते प्रत्येक कुटुंबातील माणसाप्रमाणे झाडं लावा. मग तुमच्या कुटुंबात तुम्ही बायको, आई, वडील, मुलगा असे धरून 5 असाल तर 5 झाडं तुम्ही लावा, ती जागवा. ही काळाची गरज आहे. आता आपण सिमेंट रूपी जंगल पाहतोय, कॉन्क्रीटचे रस्ते आलेत, डांबर गेली, सिमेंट आलाय, त्यामुळे हे टेम्परेचर वाढत जाणार. त्याच्यासाठी तुम्हाला ही महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे वडील स्वर्गीय नारायणदेवजी शिंदे एक आध्यात्मक काम करायचे, अर्थात ते स्वाध्याय प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री यांचे कट्टर अन्वयी होते. बरोबर 40 ते 45 वर्ष त्यांनी या स्वाध्याय परिवारात काम केलंय. अनेक कुटुंबांना त्यांना व्यसनापासून मुक्त केलंय आणि म्हणूनच आमच्या घरात सुपारीचा खंड सुद्धा तुम्हाला भेटणार नाही आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. तर काही गोष्टी अशा असतात की तुमच्याला संगत कशी आहे आणि त्या संगतीनंतर तुमच्यावर होणारा परिणाम कसा आहे. तर 40-42 वर्ष स्वाध्याय परिवारात मी मदत करीत जाईन, हाक मारत जा, मदत तयार राहील, मी फुकट घेणार नाही. या गोष्टी मैदानात करायच्या. यावेळेचा हा चेंडू फासव्या पद्धतीचा चेंडू, हवेत आहे चेंडू, खाली झेल, इथं मात्र झेल विनोद चोरगे सोडतात. थोडा अनुभव कमी पडतोय. प्रसाद पाटीलचा झेल घेतला असता. राजू चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. यावेळचा हा फटका आपण पाहतोय, सीमा रेषे बाहेर जाईल, येईल. अजून एक मोठा फटका पेंट्या पाटीलच्या बॅटतून षटकार. त्याच्यावर चांगला पद्धतीचा खेळ आपण पाहतोय. पेंट्या पाटील जेव्हा जेव्हा आक्रमक फलंदाजी करत असतो तेव्हा पेंट्या पाटीलचा खेळ नेहमीच भरत असतो. पुन्हा एकदा त्याच धर्तीवर त्याच एरियात आणि तोच परेश पालकरला
थँक्यू डीजे. 60 धावा धावपलकर आल्यात. 60 धावा करू शकतात एवढी धमक नक्कीच आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ पिंट्या पाटीलच्या माध्यमातून पाहिला. पिंट्या पाटील यावेळचा आई चेंडू सीमा रेषे बाहेर जाईल. लागोपाठचे 3 षटकार आपण पाहिले पिंट्या पाटीलच्या बॅटीतून. पिंट्या पाटील ज्या खेळीसाठी ओळखला जातो त्याच्या बॅटीतून आला लगातारचा 3रा षटकार. मिळेल डीजीला संधी. थँक्यू. 10 चेंडूवाडी 34 धावांची जिगरबाज खेळी मैदानात साकारते पिंट्या पाटील. मात्र राजूला कमबॅक करावं लागेल. अजूनही आपल्या षटकातील 2 चेंडू बाकी. या वेळचा हा लागोपाठचा 4था षटकार आपण पाहतोय पिंट्या पाटीलच्या बॅटीतून. जा शोधून आणा. मिळेल डीजीला संधी. कारण आप्पा मयेकर जेव्हा जेव्हा म्हणतात की अलिबागची माझी ही टीम माझी आहे, त्यात पिंट्या पाटील आणि प्रसाद पाटील पाहिजे, विनोद वाटकरे पाहिजे, अशी ही जोडी आपण मैदानात पाहतोय. पण ही आप्पा मयेकरची धमाल जोडी आहे. पण मात्र राजू शैलेश दादांचा हा राजू थोडासा मागात पडतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही त्याच पट्ट्यात आहे. चेंडू सीमा रेषे बाहेर. लागोपाठचे 5 षटकार आपण पाहिलेत पिंट्या पाटीलच्या बॅटीतून. मिळेल डीजीला संधी. ही जोडी सुद्धा महाराष्ट्रात फेमस आहे. नाव आहे प्रसाद पाटील पिंट्या पाटील. RPL 4ला सुद्धा ही जोडी तुम्ही माझ्या संघात पाहिली होती. पण काय होतंय जेव्हा RPL चालू होते ते आपली प्रॅक्टिस सुद्धा सुरू होत नाही आहे. त्यात कारणास्तव आमच्या जोडीला पिकअप घ्यायला वेळ मिळत नाही. कारण आता जे जर RPL असेल तर ती डिसेंबर किंवा जानेवारीत असेल तर हे रोहेकर तर यंदा मात्र करिश्मा केलाय. मग एक कोलाड एक नावा असे 2 टायटल, एक 2 क्रमांकाचा एक 4th क्रमांकाचे टायटल रोयात आलेत. म्हणजे आता ही दाढ दिले RPLला. सुरुवात झाली रोहा तालुक्याची. 2 चषक रोहा तालुक्यात आले. ते कोलाडला आलाय 2 क्रमांकाचा बाळशेठ माबळे आणि आमचे मित्र प्रमोद शेठ मस्कर यांच्या संघाने 2य क्रमांक पटकावला. आणि 4th क्रमांक यावेळचा रिवर्सचा फटका आपण पाहतोय प्रसाद पाटीलच्या बॅटीतून. चांगल्या पद्धतीचा चौकार आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 36 धावांची खेळी करतोय प्रसाद पाटील. आणि धाव फलकावर धावा आहे त्या 82 धावांचा डोंगर जरूर झालाय. या टुर्नामेंट मधील हायेस्ट स्कोर आहे. पण मात्र हायेस्ट स्कोर होऊन चालणार नाही आहे. कारण मोठे स्कोर 448 धावांचा तो बडा मोठा डोंगर होता. तो साऊथ आफ्रिकेने 3 तासातच जोडून काढला होता. त्यानंतर क्रिकेटवर विश्वास ठेवणं कठीण झालं. तिथं बघा इकडं चांगल्या पद्धतीचा फटका अडवण्याचा प्रयत्न होता धनंजयदा पोकळे. उधळीत येईना गुलाल. धनंजय पोकळे सांगत होते जरा उधळीत जरा आला असता, जरा अजून थोडा वेळ जरा असता तर माझ्याकडे मी नक्कीच आडला. आणि जर मी 40 आता 50 नसतो ना तर त्याच्यावर सुद्धा झेप घेतली असती. यावेळचा हा फटका सीमा रेषे बाहेर. षटकारांची
स्कोर सांगा. हाईट स्कोर झालाय, हाईट स्कोर झालाय. GT स्पोर्ट्स सगळी अलिबाग कंपनी आहे आणि अलिबागकर मनापासून प्रेम करतात. यावेळेचा हा झेल पाहायला, खतरनाक झेल पाहायला मिळतंय. याचा सुद्धा रील बनेल. काय झेल घेतलाय शार्दुलला, अफलातून झेल. एक हाती झेल, तेवढाच कंट्रोल, तेवढाच स्वतःवर विश्वास आणि नंतर हा मिळेल डीजे वाजवून त्याचा एक सुमधुर असं कौतुक. पंधरा चेंडू आणि 46 धावा करून बाद झाला प्रसाद पाटील. 50च्या उंबरठ्यावर होता. जर शार्दुलाने हा जर झेल घेतला नसता तर अर्धशतक लावूनच प्रसाद पाटील परतला असता. पण प्रसाद पाटीलच्या सुंदर खेळीचं करूया कौतुक. मैदानात नवीन फलंदाज उतरलाय. रघुनाथ माळी मैदानात आलाय. रघुनाथ माळीच्या वाट्याला येतील. किती चेंडू आहेत? 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. रघुनाथला हा खोळात टाकला होता. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. इथं चांगला क्षेत्ररक्षण आपण शार्दुलाकडून पाहतोय. 12 चेंडू आणि 43 धावांची खेळी. जर चौकार आला तर अर्धशतक होईल. षटकार आला तर 52 होतील. निर्धाव झाला तर आहेत तेवढंच राहतील. नैनेश पाटील आडव्या बॅटने जिथं क्षेत्ररक्षक नाही आहे तिथंच घेतलाय पायदा आणि हा चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार आणि अर्धशतक. स्वतःची धाव संख्या झाली 52. अर्धशतक झाले. प्रफुल्ल पाटील आपले येताना बॅट वरती दाखवा. कौतुक करूया तुझं या 50चं. आणि 99 धावा धाव फलकावर जिंकण्यासाठी 100 धावा करायच्या आहेत. मग विनोद चोरगे असतील. 6 चेंडू आणि 6 षटकांचा विक्रम सुद्धा पिंट्या पाटीलच्या नावे जातोय. 6 चेंडू 6 षटकार. जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने षटकार ठोकलेत. हे 6 षटकार महत्वाचे आहेत. आपण प्रेझेंटेशन मध्ये करूया बदल. ऐकूया आवाज. इम्रान बुखारी उर्फ सुरकोलीचा बुलंद आवाज इम्रान बुखारी. थैंक यू सो मच. अभी आपने आवाज सुनी हमारे आइडल गुरुवर्य सम्माननीय तुषार जी शिंदे सर, स्वर्गीय नारायण देव जी शिंदे स्मृति चषक 2025 का ये थरार और 6 गेंदों में 6 छक्के लगाए. और क्या शानदार बल्लेबाजी की. बल्लेबाज प्रफुल्ल पाटिल उर्फ पिंटिया, उनके लिए अप्पा मैकर इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज आया है. कांग्रेचुलेशन पिंटिया सर, क्योंकि शानदार बल्लेबाजी. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. और जरूर लेजेंडरी क्रिकेटर तला फ्रेंड्स ग्रुप तला, जिन्होंने शानदार गेंदबाजी की है. एक भी एक्स्ट्रा रन नहीं दिया है, न वाइट न नो. कमाल की गेंदबाजी है. तो लेजेंडरी क्रिकेटर किसे कहा जाता है? क्योंकि उन्हें अनुभव है. क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी. और वो क्लास दिखाया है गेंदबाजी करने वाली टीम फ्रेंड्स ग्रुप तला टीम ने. पर आज देखना है अप्पा 11 वॉरियर्स टीम किस तरह से गेंदबाजी करेगी. हम देख रहे हैं हमारे लेजेंडरी क्रिकेटर जिन्हें देखकर हमारी छाती चौड़ी हो जाती है. वो है थलगांव के जागृति टीम से बिलोंग करने वाले रुपेश शिमगा भाभी, द लेजेंडरी क्रिकेटर. उसी साथों साथ अमरदादा वार्डे और आरसी ग्रुप के सर्वे सर्वा राकेश जी चौहान यहाँ पर आ चुके हैं. 40+ के खिलाड़ी है. सम्मान्य आरसी ग्रुप के राकेश जी चौहान, इनका तहे दिल से स्वागत है.
99 और जीतने के लिए 100 रनों की आवश्यकता है। डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद पे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर। तो आज देखना है लेजेंडरी क्रिकेटर किस तरह से बल्लेबाजी करेंगे। सलामी के बैटर मैदान पर फ्रेंड्स ग्रुप तला की जानिब से जुनैद और नीलेश, ये दोनों बैटर, एक दिल है तो एक धड़कन है, दोनों के ऊपर पूरी जिम्मेदारी है, इस लक्ष्य को पार करना है। तो जुनैद और नीलेश के ऊपर पूरी जिम्मेदारी। खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन दबाना ना भूलो, क्योंकि एक अच्छा आयोजन हम देख रहे हैं। स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 ग्रामीण धमाका, और जरूर धूम धड़ाका के साथ इस प्रतियोगिता का आगाज, लाइव प्रक्षेपण खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल। हम देख रहे सभी दर्शकों से गुजारिश है, जो लाइव देख रहे, जो हमें सुन रहे, उसे गुजारिश है कि इस चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूले। उसी साथों साथ स्वरवेद ऑडियो डीजे भी यहां पर सज्ज है, उनका भी तहे दिल से स्वागत है। मांदाड़ गांव से बिलोंग करने वाले जुनैद, द लीजेंडरी क्रिकेटर हम देख रहे हैं, और उनका साथ देते हुए नीलेश, और गेंदबाजी को मोर्चे को संभालेंगे गेंदबाज प्रमोद। आरसी ग्रुप के सर्वे सर्वा राखी जी चौहान सर, इनका तहे दिल से स्वागत है। 40+ के खिलाड़ी है, दमदार हमदार प्रीमियर लीग में जिस टीम का नाम आरसी ग्रुप कहा जाता है, उसके सर्वे सर्वा राखी जी चौहान। प्रमोद गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे। ऑफिशियल अंपायर का इशारा, लेट्स प्ले, मैच इज ऑन। इस बार पहली गेंद जुनैद ने देखा ना था, डीप मिड ऑफ की दिशा में खेल दिया है। लॉन्ग ऑफ में क्षेत्र रक्षक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। 1 रन के साथ केएल राहुल, अतिया सेट्टी भाभी के हीरो, जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए 1 रन के साथ श्री गणेशा करते हुए बल्लेबाज जुनैद। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार नीलेश, फील्डिंग का मुआयना करते हुए अंपायर जी से गार्ड लिया। इस बार डांसिंग डाउन आगे आकर खेलने का प्रयास, खुद के फॉलो थ्रो में लेजेंडरी क्रिकेटर प्रमोद, शानदार गेंदबाजी, डॉट गेंद जाती हुई 99 रन बनाए हैं, 100 रनों का टारगेट सेट किया है। और पावर प्ले के ओवर में, शॉर्ट कवर पॉइंट में अरुण जी विचार करते हुए। ओहो, इस बार ऑप्शन के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर को एक्सरसाइज करने पर मजबूर किया। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 2 रन। पहला और प्रगति पर स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 इस प्रतियोगिता का आज का तीसरा दिन। ओहो, इस बार आगे आकर खेलने का प्रयास, फुटवर्क का इस्तेमाल, पर ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव। यस इट इज, अंपायर की उंगली, कैच आउट। यस इट इज, जरूर कैच आउट अपील किया है। फिर से एक बार, 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। का आनंद लेते हुए उनका तहे दिल से स्वागत है। हम जो YouTube का चैनल देख रहे हैं ना, वो सम्मानीय तुषार जी शिंदे सर और उसी साथों साथ गणेश जी पाटिल सर, इनके माध्यम से ये चैनल को लाइक करो, मैं तो कहूंगा सब्सक्राइब करो, बेल आइकॉन दबाना ना मत भूलो, क्योंकि खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल है। न्यू बैटर मैदान पर जरूर रोहा की चैंपियन ट्रॉफी कमिंग सून पे है। कट्टर दोस्ती, और उस कट्टर दोस्ती में ये डीजे का आवाज और लाइव चैनल हम सभी को, दर्शकों को सुनाई देगा। न्यू बैटर मैदान पर नीलेश भी यहां पर आउट होते हुए। डीजे
डीजे माय नेम इज प्रमोद, क्योंकि लगातार की 2 गेंदों पे 2 विकेट प्राप्त किए हैं द लीजेंडरी क्रिकेटर। आज अप्पा वॉरियर्स खैराले टीम की जानिब से बल्लेबाजी शानदार हुई और उसी तरह से प्रत्युत्तर देने में प्रमोद भी शानदार गेंदबाजी, क्योंकि 30 यार्ड सर्कल के अंदर गेंदबाजी करना है और वो कर्तृत्व, वो नेतृत्व, वो जवाबदारी आज प्रमोद ने कंधे पर ली है। न्यू बैटर इनायत नंबर 4 पर आते हुए एडवोकेट वकील बैटर आते हुए, जरूर यहां पर देखिए वकील खाचे बैटर मैदान पर, लेफ्ट आर्म बल्लेबाज ऑन हैट्रिक गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार गेंदबाज सज्ज होंगे प्रमोद, क्योंकि आज इस प्रतियोगिता में जीटी स्पोर्ट्स के माध्यम से सर 6 गेंदों में 6 छक्के। इस बार अच्छी गेंद डाली, जड़ पे डालने की कोशिश की, वहां पर फील्डर तैनात है, 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की, स्कोर पर बुलाया हमारे गुण लेखक सर बताते हुए। धनश्री वर्मा भाभी के हीरो जिनका ब्रेकअप हुआ है वो है युजवेंद्र चहल, जर्सी नंबर 3 स्कोर कार्ड पर आते हुए 2 विकेटों के नुकसान पर पहला और प्रगति पर। इस बार मिड विकेट की दिशा में आड़े बल्ले से खेल दिया, ऑन साइड में ड्राइव किया है फील्डर, वहां पर सद्र रक्षण आए, खल निग्रहण आए, रायगढ़ पुलिस प्रसाद पाटिल अच्छी फील्डिंग। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 4 रन। 2 विकेटों के नुकसान पर कंजूसी गेंदबाजी, यहां पर लुमड़ी की दिमागी गेंदबाजी पिछले मैच में दीपक गंबे ने की थी, उसी तरह से शुरुआत यहां पर प्रमोद करते हुए। 1 ओवर की समाप्ति के बाद 4 रन 2 विकेटों के नुकसान पर, बचे हुए 24 गेंदे, 96 रनों की आवश्यकता है, तो जरूर ईंट का जवाब पत्थर से देना होगा, टीट फॉर टैट जशास्त्र से प्रतिकार करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं, हुकला तो चुकला और ठोकला तो जिंकला, यही समीकरण इस मैच में दिखाना है। फिर से एक बार जुनैद और वकील किस तरह से बल्लेबाजी करेंगे। दूसरी ओवर के लिए आते हुए गेंदबाज जिन्होंने इस प्रतियोगिता में अर्धशतक झलकाया, 6 गेंदों में 6 छक्के लगाने का विक्रम किया है, बैटिंग पावर प्ले, गेम इज ऑन, पिंटिया पाटिल नाम है प्रफुल्ल, पिंटिया नाम से अलीबाग तहसील में मशहूर है। पहली गेंद लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास, बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर है, विकेट कीपर राकेश सांगा रामनाथकर फील्ड करेंगे। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 5 रन। हमारे सम्मानीय गणेश पाटिल सर यहां पर आ चुके हैं, उनका तेजी से स्वागत है। हम देख रहे हैं जीटी स्पोर्ट्स, खेल की दुनिया का एक चैनल, और उस चैनल के सीईओ सर्वे सर्वा तुषार जी शिंदे और गणेश जी पाटिल सर, जरूर इस प्रतियोगिता से इस चैनल को उद्घाटन किया गया है और आने वाली चैंपियन ट्रॉफी में भी इस चैनल को ज्यादा से ज्यादा फैन फॉलोवर मिलेंगे, ये दुआ करता हूं। अरुण विचारे सर आज 40+ से भी ज्यादा है, 50 के ऊपर है, फिर भी आज मैदान पर इस खिली धूप में फील्डिंग करते हुए। गेंदबाजी मार्ग पर प्रफुल्ल पाटिल, इस बार अच्छी गेंद, वही अरुण विचारे, अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग, डाई लगाई, कोशिश की, पर 1 रन जरूर प्राप्त किया है। 1 रन पर कामयाब होती हुई बल्लेबाजी, फ्रेंड्स ग्रुप चला। जरूर अरुण विचारे सर को महेंद्र हाई स्कूल का वो ग्राउंड याद आता होगा, क्योंकि वहां पर वो काफी मैच खेल चुके हैं और कायम मैच जीत भी चुके हैं वहां पर, ऐसे लेजेंडरी क्रिकेटर खिलाड़ी है। इस बार जुनैद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बल्ले का भारी सिरा ब्रश किया, बल्ले विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज को बैक टू द डक आउट, डीजे को मौका। दिन और काफी बढ़िया आयोजन, एडवोकेट मनोज कुमार नारायण जी शिंदे शिवसेना तालुका प्रमुख रोहा, उसी साथों साथ श्री तुषार नारायण जी शिंदे मराठी उद्योजक सदस्य ग्रुप ग्राम पंचायत वर्ष से, ये दोनों भाइयों के माध्यम से ये प्रतियोगिता का आगाज किया है। राम और लक्ष्मण ऐसी ये जोड़ी है भाइयों की। हम देख रहे हैं यहाँ पर
गोलब सर को उद्घाटन ही हमारे जीटी स्पोर्ट्स का चैनल का टी शर्ट। इस बार देखिए राकेश रामनाथ करके हाथों में कैच बस गवा बैठे, बल्लेबाज बैक टू द डेक। स्वर विद ऑडियो डीजे। देखिए हम देख रहे हैं सम्मानीय शैली जी गोलब साहब, इन्हें जीटी स्पोर्ट्स चैनल का टी शर्ट स्पॉन्सर किया जा रहा है। और इस बार थर्ड मैन की दिशा में गेंद सीमा पार, यह आता हुआ दर्जेदार शानदार रुबाबदार चौकार। भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार फिर से अरुण विचारे सर के हाथों में गेंद जाएगी, तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन प्राप्त करने का। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 11 रन 11 रन। किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा इस विचार विनिमय में, और रुपेश भाभी जरूर गेंदबाजी के लिए प्रमोट कर रहे हैं यहाँ पर अरुण विचारे सर को। एक लेजेंडरी क्रिकेटर है और आज 40+ का वो मान मिला है स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक ग्रामीण धमाका 2025। इस प्रतियोगिता में 10 रन स्कोर कार्ड पर 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 विकेटों के नुकसान पर गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे निजी पहला टीम की ओर से। चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज अरुण विचारे। स्ट्राइक पर बैटर शार्दुल्ला। इस बार स्विच हिट करने का प्रयास, विकेट कीपर फिर से एक बार राकेश चांगा रामनाथकर। 40+ के खिलाड़ी हमारे क्लासमेट है, पर आज इस मैच में देखिए किस तरह से विकेट कीपिंग कर रहे हैं। और हमारे साथी कमेंटेटर्स आदेश पोकले यहां पर आ चुके हैं, उनका भी स्वागत है। स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 एक्स्ट्रा कवर में प्रमोद फील्डर है, कोई गलती नहीं है, शानदार कैच, विकेट का पतन, डीजे को मौका। यहां पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज अरुण विचारे। क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी। शेर कितना भी बूढ़ा हो शिकार करना नहीं छोड़ता, और आज उन्होंने दिखाया है। अरुण विचारे के पास जो क्लास है ना, वो जरूर यहां पर प्राप्त करते हुए पहली गेंद पर पहली विकेट प्राप्त करते हुए। पहली गेंद के ऊपर पहली विकेट प्राप्त करते हुए 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बैटर फिर से एक बार राजू। फिर से एक बार गेंद हवा में, ऑन साइड में फील्डर है, गेंद उनको दिखेगी क्या? यस इट इज। डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। यहां पर क्या छोड़ देवे, जीवन दान देते हुए खिलाड़ी है प्रसाद पाटिल, सत्र रक्षण है, खल निग्रहण है। आज एक पुलिस रेकर मुजरिम को साथ दिया है। गेंद सीमा पार, चौकार, डीजे।
नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए 15 अंक जरूर स्कोर कार्ड पर लग चुके। थोड़ा सा एफर्ट दिखलाया था क्योंकि सूरज की किरणें उनकी आंखों पर आई होगी, क्योंकि प्रसाद पाटिल ज्यादा से ज्यादा कैच लपकने का प्रयास करते, कोशिश करते और आज नाकामयाब होते हुए अरुण विचारे सर फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार। सामना करेंगे बैटर राजू। इस बार डांसिंग डाउन आगे आकर खेल दिया है। मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, गेंद सीमा पार, षटकार। गेंदों पर दो बड़े स्ट्रोक लगाते हुए कामयाब बल्लेबाजी राजू के बल्ले से आता हुआ ये शानदार इनिंग का छक्का। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर जारी है और इस बार अरुण विचारे सर के ऊपर प्रतिकार किया है। 100 रनों का टारगेट है, उस रन को प्राप्त करते हुए बल्लेबाजी करते हुए राजू फिर से एक बार और पिच गेंद ऑन ड्राइव खेल दिया है। दर्शक दीर्घा में, गेंद सीमा पार, षटकार। ने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। लगातार की दो गेंदों पर अरुण विचारे सर को झंडू बाम लगाने पर मजबूर किया है। लगातार की दो गेंदें, दो छक्के, 27 रन स्कोर कार्ड पर। चौथे ओवर के लिए गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे गेंदबाज शैलेश गेंदबाजी के लिए आते हुए। शैलेश एक हरुन्नरी खिलाड़ी है, एक्सपीरियंस खिलाड़ी है। उनके सामने लेफ्ट आर्म बल्लेबाज वकील। अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ा सा वेरिएशन किया, एक्सपेरिमेंट दिया, चकमा दिया, फसौल, गंडौल, चकौल, ऐसा कहा जाएगा। डॉट गेंद जाती हुई, मोहर लगती हुई डॉट गेंद की। फिर से एक बार शैलेश अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार वकील के लिए। इस बार बड़ा स्ट्रोक बैकवर्ड स्क्वायर की दिशा में। पिंटिया पाटिल गेंद को रोकने में असफल क्योंकि गेंद काफी दूर है। गेंद सीमा पार, चौकार। के साथ स्कोर जा पहुंचा है 31 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। जरूर यहां पर शैलेश के ऊपर प्रतिकार करते हुए बल्लेबाज वकील। इस बार बड़ा स्ट्रोक, कमेंट्री को मान वंदना करते हुए गेंद सीमा पार। वकील के बल्ले से आता हुआ ये बैक टू बैक दूसरा चौकार। डीजे स्वरवेद। जब के साथ स्कोर जा पहुंचा 35 रन। कमाल की बल्लेबाजी अभी होती हुई यहां पर फ्रेंड्स ग्रुप तला। इस बार बल्ले का भारी सीरा, थर्ड मैन की दिशा में फील्डर है और कोई रन की गुंजाइश नहीं। डॉट गेंद जाती हुई, कमाल की गेंदबाजी, एक तुम्हारी तो एक हमारी, ये चित्र मैदान पर हम देख रहे हैं। और काफी टीम आज 40+ के है, इसके लिए थोड़ा सा संघर्ष करते हुए दिखाई दे रहे हैं। इस बार बड़ा स्ट्रोक, और पिच की सबकी गेंद, फील्डर है और उनके हाथों से गेंद सिटकती हुई, गेंद सीमा पार। यह आता हुआ वकील के बल्ले से शानदार षटकार। सीधा विकेट कीपर राकेश सांगा रामनाथकर इनके दस्तानों में।
डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हम देख रहे 41 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 5 विकेटों के नुकसान पर। इसके बाद होने वाला मुकाबला विनर विनर का होगा, तो दोनों टीम ध्यान दीजिए। इंडिया वॉरियर्स रोहा योगेश गंबे, दीपक गंबे इनकी टीम सज्जर है। इसके बाद विनर विनर का मुकाबला होगा इंडिया वॉरियर्स रोहा विपक्ष विनर टीम। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचे 41 रन 4 ओवर की समाप्ति के बाद। आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के रहते हुए गेंदबाज इस बार जड़ में लाने की कोशिश, फिरकी का जादूगर सबीर सोलकर गेंदबाजी करते हुए। इसी क्रिकेट के साथ स्कोर जा पहुंचा है 42 रन, आखिरी ओवर प्रगति पर है। विलास है, आज समीर सोलकर की काफी याद आ रही है, क्या पता है आज उनको उचकी आई होगी। फिर से एक बार विलास गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए इस बार अड़े बल्ले से खेल दिया है, शॉर्ट मिड ऑन की दिशा में फील्डर है। एक रन प्राप्त करते हुए 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक नितिन यादव सर बतलाते हुए 43 रन 43 रन स्कोर कार्ड पर। अपकमिंग चैंपियन ट्रॉफी कट्टर दोस्ती ग्रुप की जानिब से इस बार अच्छी गेंद वेरिएशन का एक्सपेरिमेंट किया थर्ड मैन की दिशा में, बिहाइंड द विकेट फील्डर हम देख रहे हैं अरुण विचारे सर, उनके साथ हमारे लेजेंडरी क्रिकेटर रूपेश शिमगा भाभी। 3 गेंदों में 56 रनों की आवश्यकता है। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 44। वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर आते हुए। हमारे साथ एक नए उभरते समालोचक मैन फ्रॉम खारापटी आदेश पोकले। इस बार फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापाना तू सीक्रेट हो, तोहफा कबूल करो। गेट बैक पर स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। विलास इस बार एक हैंड से खेलने का प्रयास, सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद ट्रैवल होती हुई इस बार कमबैक किया है, डॉट गेंद जाती हुई। 1 गेंद और 50 रनों की आवश्यकता है। एक औपचारिकता की मैच, फ्रेंड्स ग्रुप तला विपक्ष अप्पा 11 वॉरियर्स खैराले टीम। इस बार नेक्स्ट स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत हमारे तरफ मुड़ते हुए कहा यह सीरीज वाइट है। एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है 51 रन, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की, 2 छक्के लगाए, 1 चौवा लगाया, 2 चौवे लगाए। वो बल्लेबाज वकील, स्ट्राइक एंड पर बैटर राजू ने भी शानदार बल्लेबाजी की है। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, रुपेश शिमगा भाभी गेंद को रोकेंगे, कोई रन की गुंजाइश नहीं। इसी तरह से मैच जीत लिया है टीम अप्पा 11 वॉरियर्स खैराले टीम। हार्ड लक फ्रेंड्स ग्रुप तला टीम, आपको अगली मैच के लिए शुभकामनाएं होगी। और इसके बाद होगा मुकाबला टीम इंडिया वॉरियर्स रोहा विपक्ष अप्पा 11 वॉरियर्स खैराले टीम। प्लेयर ऑफ द मैच अवार्ड खिलाड़ी होंगे जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाने का इतिहास किया और इस पारी में आउटस्टैंडिंग फैबुलस 50 रनों की पारी, 13 गेंदों में 52 रनों का योगदान दिया है। मैं सम्माननीय गोलब साहब से गुजारिश करूंगा आप आगे आइए और उस गुणवान खिलाड़ी को जरूर प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड देकर उन्हें नवाजा जाए। ये अलीबाग की शान है, अलीबाग का अभिमान है। नाम है प्रफुल्ल पाटिल, पिंटिया पाटिल, जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाने का इतिहास बनाया है। और विजेंद्र सर मैं कहना चाहूंगा अलीबाग चैंपियन ट्रॉफी में वर्षों के खिलाड़ी है अक्षय पाटिल, जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाने का इतिहास किया था। उसी साथों साथ अप्पा जी खैराले इनकी जानिब से पिंटिया पाटिल को 500 रुपए का कैश प्राइज है, वो भी वहां पर दिया जाएगा।
अप्पा मयकर इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज पिंट्या पाटील को आया है. गोलब साहेबांना विनंती आहे ते 500 रुपये सुद्धा द्या. आउटस्टैंडिंग फैबुलस बल्लेबाजी का नतीजा जिन्होंने दिखाया है पिंट्या पाटिल. अलीबाग की आन बान शान है A1 जोड़ी प्रसाद पाटिल पिंट्या पाटिल और आज उन्होंने दिखाया है इस रोहा के क्रीड़ा संकुल पर क्या शानदार बल्लेबाजी की है. इसके बाद होने वाला मुकाबला विजेता विनर टीम एक तरफ है इंडिया वॉरियर्स रोहा, विपक्ष अप्पा वॉरियर्स